भात हा जगातील 60% अधिक लोकांसाठी मुख्य अन्नाचा स्रोत आहे। भारतातील भाताची सरासरी उत्पादकता 24 क्विंटल प्रति हेक्टर आहे, जे जगातील अनेक देश चीन, जपान, कोरिया, USA आणि इंडोनेशिया सारख्यांपेक्षा खूपच कमी आहे, ज्याची मुख्य कारणे कीड व रोग आणि जैविक व अजैविक तणाव आहेत। भारतातील अनेक प्रकारच्या कीटकांमुळे पिकाचे नुकसान होते, ज्यामध्ये खोडकीड प्रादुर्भावामुळे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यावर झाडांमधली फुटवे सुकतात आणि पिकाच्या पोटरींच्या अवस्थेत व दाणे भरण्याच्या अवस्थेत ओंब्या आतून पोकळ होतात, ज्यामुळे ओंबीत दाणे भरत नाही आणि ओंब्या पांढऱ्या रंगाच्या दिसतात। पिकाच्या सुरुवातीच्या विकासाच्या अवस्थेत या किडींच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनात 11.2 ते 40.1% आणि गाभा अवस्थेत या किडीच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनाचे 27.6 ते 71.7% घट होते। देशातील शेतकरी ही समस्या लक्षात घेऊन सल्फर मिल्स लिमिटेडनी आणले आहे खोडकीड सारख्या घातक किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी सर्वात प्रभावी कीटनाशक इमारा। इमारा हे जगातील पहिले कीटनाशक आणि पोषक तत्वांचे संयोजन असलेले WG आधारित पेटंटेड उत्पादन आहे। सल्फर मिल्सच्या तंत्रज्ञानाने आतील हानिकारक घटक काढून टाकून सल्फर 70% आणि झिंक ऑक्साईड 13% मिसळून इमारा तयार केले आहे, जे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत खोडकिडीचे प्रभावीपणे नियंत्रण करते, तसेच पिकाला योग्य पोषण देऊन रोपांची किडीची आणि रोगाच्या प्रती सहनशीलता सुधारते, ज्यामुळे दर्जेदार उत्पादन वाढते। म्हणूनच शेतकरी बंधू म्हणतात, इमारा एक फायदे अनेक। इमारा एक आंतरप्रवाही संपर्क आणि पोटविष क्रिया आधारित कीटनाशक आहे, त्याद्वारे खोडकिडीचे प्रभावी नियंत्रण मिळते आणि WG स्वरूपात असल्यामुळे वापरण्यास सुलभ आहे। इमारा कीटभक्षक मित्र कीटकांसाठी सुरक्षित उत्पादन आहे, तसेच वापरकर्ता, पर्यावरण आणि मातीसाठी फायदेशीर उत्पादन आहे। म्हणून इमारा कीटनाशकाला केंद्रीय कीटनाशक मंडळाने निळ्या रंगाचा त्रिकोण दिला आहे, तर बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कीटनाशकांना पिवळ्या रंगाचा त्रिकोण मिळाला आहे। इमारा वापरण्याची योग्य वेळ आणि प्रमाण। इमारा एक WG प्रॉडक्ट आहे, म्हणूनच इमारा वापरणे अतिशय सोपं आहे। भात पिकामध्ये पुनर्लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी, तसेच पेरणीच्या भातामध्ये पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 4 किलो प्रति एकर माती किंवा खतासोबत एक समान मिसळून घ्यावे। विश्व भारती विद्यापीठ पश्चिम बंगाल, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडू, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र आणि कंपनीने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की भात पिकामध्ये इमाराच्या वापरामुळे हे फायदे मिळतात: खोडकिडींचा प्रभावी प्रतिबंध आणि नियंत्रण, मुळांच्या वाढीसह मजबूत आणि उत्पादक फुटवे, पिकाच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ, दर्जेदार अधिक उत्पादन, सल्फर आणि झिंक, मातीची संतुलित उत्पादकता। त्यामुळे शेतकऱ्यांना मिळते एकरी 1 ते 3 क्विंटल अधिक उत्पादन। भात शेतीतून भारतीय शेती आणि शेतकरी स्वावलंबी व्हायला हवे, हे लक्षात घेऊनच कंपनी भारतातच इमाराचे उत्पादन करते। चला तर मग आपण सर्व शेतकरी बंधू वोकल फॉर लोकल या विधानाला सार्थ ठरवण्यासाठी सल्फर मिल्स द्वारा निर्मित इमाराचा भात पिकातील खोडकीड नियंत्रणासाठी वापर करू आणि भाताला उत्तम पोषण देऊन जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन मिळवूया। इमारा एक फायदे अनेक।